नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे आपलं अन्न. जेवण म्हणजे फक्त काही पदार्थ एकत्र शिजवणं नाही, तर त्यामागे एक खूप खोल आध्यात्मिक किमया दडलेली आहे. चला तर मग ही किमया नेमकी काय आहे ते जाणून घेऊया. सुरुवातच करूया एका सोप्या पण महत्वाच्या प्रश्नानं. आपण जे काही खातो त्याचा आपल्या मनावर नेमका काय परिणाम होतो? कधी असा विचार केलाय का की काहीतरी खाल्ल्यावर एकदम शांत वाटतं, तर कधीकधी काही खाल्ल्यावर उगाचच अस्वस्थ वाटायला लागतं? असं का होत असेल? आणि ह्याचं उत्तर माहितीये, एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या म्हणीमध्ये आहे. जसे अन्न तसे मन. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हे एक असं मूलभूत सत्य आहे ज्यावर आजची आपली सगळी चर्चा आधारलेली आहे. तर बघा, आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी जसे अन्न तसे मन ही संकल्पना समजून घेऊ. मग जेवण बनवणाऱ्याच्या भावनांचा जेवणावर कसा परिणाम होतो ते पाहू. त्यानंतर 3 वेगवेगळ्या जेवणांची एक इंटरेस्टिंग कहाणी ऐकू आणि आपलं स्वयंपाकघर एका मंदिरात कसं बदलता येईल हे शिकून एका अंतिम पवित्र शब्दापर्यंत पोचू. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, जसे अन्न तसे मन. आणि इथे आपण फक्त हेल्दी खाण्याबद्दल नाही बोलणार, तर आपण पदार्थांच्याही पलीकडे जाऊन अन्नाच्या सूक्ष्म परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत. तर सात्विक अन्न म्हणजे नक्की काय? एक गोष्ट लक्षात घ्या, सात्विक म्हणजे फक्त व्हेज जेवण नाही. सात्विक अन्न म्हणजे असं अन्न जे शांत चित्तानं, चांगल्या, सकारात्मक भावनेनं आणि देवाचं नाव घेत बनवलेलं आहे. म्हणजे पदार्थांपेक्षाही ते बनवणाऱ्याची भावना, त्याची मानसिकता ही जास्त महत्वाची ठरते. आता आपण वळूया एका खूप इंटरेस्टिंग भागाकडे, स्वयंपाक करणाऱ्याच्या भावनांचा प्रभाव. हा जेवणातला एक असा अदृश्य घटक आहे जो खरं तर चवीपेक्षाही जास्त परिणाम करतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. जी व्यक्ती जेवण बनवत आहे तिच्या मनात जे काही विचार आणि भावना आहेत, म्हणजे राग असेल, दुःख असेल किंवा टेन्शन असेल, तर या सगळ्या गोष्टी सूक्ष्म स्पंदनांच्या रूपात त्या अन्नामध्ये उतरतात आणि तेच अन्न मग आपण खातो. आता हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा स्वयंपाक करणारी व्यक्ती रागात असते, तणावात असते किंवा दुःखी असते, तेव्हा ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीला अस्वस्थ करतं, जेवल्यासारखं वाटतच नाही. पण याच्या अगदी उलट, जेव्हा स्वयंपाक शांत, प्रेमळ आणि आनंदी मनाने केला जातो, तेव्हा तेच अन्न खाल्ल्यावर एक वेगळीच शांती आणि समाधान मिळतं. म्हणूनच ना, 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा. एक, स्वतः कधीही रागात असताना किंवा चिडचिड होत असताना जेवण बनवू नका. आणि दुसरं म्हणजे, जी व्यक्ती जेवण बनवत आहे, मग ती आपली आई असो, बहीण, बायको किंवा कोणीही, त्यांच्याशी त्यावेळेस वाद घालू नका किंवा त्यांना रागवू नका, कारण त्यांच्या भावना थेट आपल्या ताटात उतरतात. चला, आता हे सगळं आणखी सोपं करून समजून घेऊया. आपण 3 वेगवेगळ्या जेवणांची उदाहरणं घेऊ आणि त्यातून या स्पंदनांची संकल्पना अधिक स्पष्ट करू. आपण साधारणपणे 3 प्रकारचं जेवण जेवतो, बरोबर? पहिलं म्हणजे हॉटेलमधलं जेवण, ज्याचा उद्देश असतो पैसे कमावणे. दुसरं आपल्या घरचं जेवण, जे प्रेम आणि काळजीने बनवलेलं असतं. आणि तिसरं मंदिरातलं जेवण किंवा प्रसाद, जो फक्त भक्ती आणि देवाला अर्पण करण्याच्या भावनेतून तयार होतो. साहजिकच आहे, या तिघांमागचा हेतूच वेगळा असल्यामुळे त्यांचा आपल्यावर होणारा परिणामही पूर्णपणे वेगळा असतो. आता विचार करा हॉटेलमधल्या जेवणाचा. तिथे जेवण बनवणारा आचारी कोण आहे, तो कोणत्या मनस्थितीत आहे, हे आपल्याला काहीच माहीत नसतं. त्याचा मुख्य हेतू असतो पैसे कमावणे. त्यामुळे त्याचा तो व्यावसायिक भाव आणि त्याची मनस्थिती त्या अन्नात उतरते. आणि म्हणूनच ते खाऊन पोट भरतं, पण मन भरत नाही. आणि याउलट आपल्या घरचं जेवण. हे वाक्य बघा, किती खरं आहे हे. जेव्हा आई प्रेमाने आणखी एक पोळी वाढवते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हे निव्वळ प्रेम असतं. पण हेच काम एक व्यावसायिक स्वयंपाकी करेल, ती त्याची सेवा असेल, पण त्यात ते प्रेम असेलच असं नाही. आणि म्हणूनच प्रेमानं बनवलेलं घरचे जेवणच खऱ्या अर्थाने समाधान देतं. आणि मग येतो तिसरा प्रकार, मंदिरातलं जेवण. हे अन्न केवळ आणि केवळ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायच्या भावनेनं बनवलेलं असतं. आणि ही भक्तीची भावनाच त्या अन्नाला साधं जेवण न ठेवता प्रसाद बनवते, एक पवित्र आशीर्वाद. ठीक आहे, हे सगळं तर कळलं, पण मग आपण काय करायचं? तर आता आपण आपल्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत.
आपलं स्वयंपाकघरच एका मंदिरात कसं बदलायचं आणि रोज प्रसादासारखं जेवण कसं बनवायचं हे आता पाहूया. ह्यासाठी काही फार अवघड गोष्टी करायच्या नाहीत, अगदी सोप्या पायऱ्या आहेत. आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी 1-2 मिनिटं मन शांत करा. शक्य असेल तर मंद आवाजात एखादं भजन किंवा शांत संगीत लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे जेवण देवासाठी बनवत आहे ह्या भावनेने स्वयंपाक करा. आणि यासोबतच स्वयंपाक करताना आपण एक खूप सुंदर गोष्ट करू शकतो. मनातल्या मनात अशी प्रार्थना करा की हे अन्न जे कोणी खाईल त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी आणि विश्वास वाढू दे. त्यांना शांती आणि सकारात्मकता मिळू दे. ही एक खूपच शक्तिशाली प्रक्रिया आहे, नक्की करून बघा. आणि आता आपण आलो आहोत या सगळ्याच्या शेवटाकडे. एक असा अंतिम, पवित्र शब्द जो या संपूर्ण आध्यात्मिक किमयेची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची किल्ली आहे. तो अंतिम आणि पवित्र शब्द आहे कृष्णार्पणमस्तु. ह्याचा साधा सरळ अर्थ आहे मी हे सर्व काही कृष्णाला म्हणजेच ईश्वराला अर्पण करत आहे. जेव्हा तुमचं जेवण पूर्ण तयार होईल तेव्हा फक्त कोणत्याही एका भांड्याला हात लावून शांतपणे कृष्णार्पणमस्तु असं म्हणा. असं केल्यानं जर काही नकारात्मक स्पंदन अन्नात आली असतील तर ती नाहीशी होतात आणि ते साधं जेवण न राहता प्रसाद बनतं. ही एक अत्यंत सोपी पण तितकीच प्रभावी गोष्ट आहे. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एकच प्रश्न उरतो. आजपासून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कोणती जादू निर्माण करणार आहात? पुढच्या वेळेस जेव्हा जेवण बनवाल किंवा जेवायला बसाल तेव्हा ह्या अदृश्य घटकाचा, या भावनेचा विचार नक्की करा.